शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी जर आनंदाची कुठली गोष्ट असेल तर ते की शेतीमध्ये संतुलन राहणे. आता इथं जर बघितलं तर लिंबाचं झाड आहे. खालून जर बघितलं तर एकच झाड आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकाच झाडाला तुम्ही 12 हे लिंबाचं झाड आहे. म्हणजे 12ही महिने याला फुलं, त्याचबरोबर त्याच्या रूपांतर झालेलं तुम्ही बघू शकता की लिंब आणि छोटं लिंबू, मोठं लिंबू. आता तिथं बघा एकदम बारीक लिंब, तिथून जर म्हटलं तर हे परिपक्व झालेलं लिंबू. आता शेतीमध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असतात की त्याच्यामध्ये पॉलिनेशन घडून येणं. तर पॉलिनेशनसाठी लिंबाचं पॉलिनेशन कसं होते माहिती नाही, डायरेक्ट होतं की इनडायरेक्ट होतं, परंतु ज्या मधमाशा असतात त्या शेतीमध्ये अत्यंत गरजेच्या असतात. आणि तेच एक आज तुम्हाला मी दाखवत आहे की कशा पद्धतीनं मधमाशांनी इथं त्यांचं पोळं बनवलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की छोटंसं हे पोळं आहे आणि ॲक्टिव्ह ह्या मधमाशा आहे, म्हणजे साधं पोळं म्हणता येईल. याच्यामध्ये 2-3 प्रकार आहे. एक त्यांचं जे मागचा भाग लाल असतो त्या लाल मधमाशा असतात, आणि हे साधं. आणि एक आगे म्हणजे त्याच्या ज्या एकंदरीत मधमाशा असतात त्या मोठ्या मधमाशा असतात, आणि त्या चावल्या तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. म्हणजे जास्त जर चावल्या तर एकदम त्याची आपली काय म्हणता येईल त्याला मौतच होते, मृत्यूच होतो एकंदरीत जर जास्त चावल्या तर. ह्याचा शक्यतो एवढा परिणाम होत नाही. काही लोकांना त्या विद्या वगैरे येतात किंवा काय त्या गोष्टी आहेत त्याच्यात, त्या तसं करूनच मध काढल्या जाते. परंतु हे जे आहे हे साधं मध आणि पारंपरिक किंवा काय म्हणता येईल एकदम साधं, ज्याच्यातून पॉलिनेशन कित्येक रोपांमध्ये किंवा कित्येक वेगवेगळ्या झाडांमध्ये होते. आता मी सुरुवातीलाच म्हटलं की याच्यामध्ये पॉलिनेशन कसं होते काय माहिती, कारण लिंबामध्ये जर बघितलं तर सेल्फ पॉलिनेशन किंवा सेल्फ पॉलिनेशनच म्हणता येईल होते की पॉलिनेशनसाठी मधमाशा मदत करतात. कांदा वगैरे जर म्हटलं तर कांद्यामध्ये पॉलिनेशनसाठी मधमाशा अत्यंत गरजेच्या असतात. दुसरं कलिंगडमध्ये अत्यंत गरजेचे असतात. तर अशा पद्धतीने छोटंसं पोळं आपल्याला दिसलं, त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 12 येणारं हे आपलं लिंबाचं झाड आहे आणि 12ही महिने याला लिंब लागत राहतात. फक्त पाणी देणं आपल्याला गरजेचं असतं. त्याच्यामध्ये थोडंफार तुम्ही खत एखाद्या महिन्यातून ॲड करत राहणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.